Hello friends, up to this we have already discussed about the mouth buccal cavity, then pharynx, then esophagus, stomach, and in this lecture we are going to discuss about the intestines. Intestines are of two types, that is small intestine and large intestine. Small intestine is longer than large intestine. Then why it is called small intestine? The answer is its diameter is less than the large intestine. Large intestine is shorter than small intestine, but its diameter is more than the diameter of small intestine. तर स्मॉल इंटेस्टाईनला आपण स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतोय आणि लार्ज इंटेस्टाईनला आपण लार्ज इंटेस्टाईन का म्हणतो आहे हे आपण बघितलं. याच्याबद्दल कोणतीही शंका आपल्या मनामध्ये नकोय. स्मॉल इंटेस्टाईन इज द लॉंगेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनॉल. हा एलिमेंटरी कॅनॉलचा सगळ्यात लांब असा पार्ट आहे. इट इज कॉइल्ड. मात्र हे अतिशय कॉइल्ड असतं. इट कॅन बी डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग पडतात. डिओडिनम, जेजुनम अँड इलियम. तिन्ही नावं नीट लक्षात घ्या क्रमाने. डिओडिनम, जेजुनम अँड इलियम. स्मॉल इंटेस्टाईन हे बघा काहीसं आपल्याला अशा प्रकारचं दिसतं. हे आहे स्मॉल इंटेस्टाईन. किती कॉइल्ड ते आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता. आणि त्याचा हा वरचा जो भाग आहे याच्या वरती असेल स्टमक. स्टमक पुढे कंटिन्यू झालं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आणि हा जो भाग आहे हा सुरुवातीचा भाग याला डिओडिनम असं म्हणतात आणि याचा आकार बघा हा काहीसा सी आकाराचा आपल्याला दिसतो. पायलॉरिक स्टमक कंटिन्यूज ॲज डिओडिनम. स्टमक ची माहिती आता आपल्याला झालेली आहे. स्टमक मध्ये आपण 4 पार्ट बघितलेत. त्याच्यापैकी सर्वात शेवटचा खालचा जो भाग आहे हा आहे पायलॉरिक स्टमक आणि ह्या पायलॉरिक स्टमकचंच पुढे कंटिन्युएशन होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईनच्या कुठल्या भागामध्ये तर डिओडिनम मध्ये. डिओडिनम is 25 centimeters long and it is C-shaped. याची लांबी उरलेल्या 2 पार्ट्स पेक्षा उरलेले जे 2 पार्ट आहेत स्मॉल इंटेस्टाईनचे जेजुनम आणि इलियम ह्या तिघांमध्ये सगळ्यात कमी लांबी असते डिओडिनमची आणि त्याचा आकार आपण बघितला की काहीसं सी आकारामध्ये आपल्याला हे डिओडिनम दिसतं. हेपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट ओपन्स इनटू डिओडिनम. डिओडिनम बद्दल आपल्याला विशेष माहिती या ठिकाणी बघायची आहे कारण पुढे जे डायजेशन होणार आहे फूडचं जेजुनम आणि इलियम मध्ये त्याच्या अगोदरच्या महत्वाच्या प्रक्रिया ह्या डिओडिनम मध्ये त्या फूडवरती केल्या जाणार आहेत आणि म्हणून आपण डिओडिनमवर विशेष कॉन्सन्ट्रेट करत आहोत. ह्या डिओडिनम मध्ये हेपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट हा ओपन होतो. हेपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट हा नेमका कोणता आहे कसा आहे हे पुढच्या माहितीमध्ये आपल्याला कळेलच. The swelling at the opening of hepatopancreatic duct is called ampulla of Vater. हा जो हेपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट आहे हा ज्या ठिकाणी ओपन होणार डिओडिनम मध्ये त्या ठिकाणी थोडंसं स्वेलिंग असतं, थोडासा फुगीर भाग असतो. याला म्हणतात एम्पुला ऑफ वॅटर. आणि ह्या ओपनिंगच्या ठिकाणी एक स्पिंक्टर किंवा व्हॉल्व असतो
याला म्हणतात स्फिंक्टर ऑफ ओडी. हा हायलाइट केलेला पॉइंट आहे, त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलंच असेल की हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. स्फिंक्टर ऑफ ओडी हे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे आपण नीट लक्षात घ्यायचं आहे. Inner surface of the small intestine shows many folds. These are called villi. स्मॉल इंटेस्टाईनच्या आतल्या सरफेसवरती अनेक लहान आकाराच्या घड्या असतात, फोल्ड असतात. यांना विलाय असं म्हणतात. बघा, अशाच प्रकारच्या फोल्ड आपण स्टमकमध्ये पाहिल्यात. या काहीशा मोठ्या आकाराच्या होत्या. यांना रगे असं आपण म्हटलं. स्मॉल इंटेस्टाईनच्याही आतल्या सरफेसवरती फोल्ड आहेत, मात्र स्टमकपेक्षा त्यांचा आकार लहान आहे आणि त्यांना आपण म्हणणार आहोत विलाय. बघा, आता ह्या डायग्रामच्या साहाय्याने आपण हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट हा कशा प्रकारचा असतो ते आधी समजून घेऊ आणि मग विलाय कशा प्रकारच्या असतात त्याची माहिती आपण घेऊया. बघा, या ठिकाणी वरती लिव्हर आहे. लिव्हरला 2 लोब असतात. त्या 2 लोब पासून हे 2 डक्ट आलेत, राईट आणि लेफ्ट हेपॅटिक डक्ट. हे दोन्ही हेपॅटिक डक्ट, राईट आणि लेफ्ट, they unite together to form common hepatic duct. हे दोन्ही हेपॅटिक डक्ट एकमेकांना जोडले जाऊन काय तयार झाला? कॉमन हेपॅटिक डक्ट. हे डक्ट कोणाकडून आलेले आहेत? लिव्हरकडून. नंतर लिव्हरलाच अटॅच असलेलं एक भाग म्हणजे हे गॉल ब्लॅडर. हे जे आपण ग्रीन कलरने दाखवलंय, दिस इज द गॉल ब्लॅडर. या गॉल ब्लॅडर पासून अजून एक डक्ट आलेला आहे. या डक्टला म्हणतात सिस्टिक डक्ट. दिस इज द सिस्टिक डक्ट. हाही महत्वाचा पॉइंट आहे. गॉल ब्लॅडर कडून येणारा डक्ट म्हणजे कोणता डक्ट? सिस्टिक डक्ट. लिव्हर कडून येणारा कॉमन हेपॅटिक डक्ट. आता हे दोन्ही डक्ट एकत्र आले. कोणते कोणते? कॉमन हेपॅटिक डक्ट आणि सिस्टिक डक्ट. हे दोन्ही डक्ट एकत्र येऊन हा जो एक डक्ट तयार झाला याला आपण म्हणणार आहोत कॉमन हेपॅटिक कॉमन बाईल डक्ट. दिस इज द कॉमन बाईल डक्ट. हा कॉमन बाईल डक्ट पुढे अजून एका डक्ट बरोबर जॉईन होणार आहे. आता आपण पुढची माहिती बघूया. बघा, हा जो आपण पार्ट दाखवला इथे ह्या सी आकारात, बघा हा सी आहे बरोबर. हे आहे डिओडिनम. या डिओडिनमच्या वरती स्टमक असेल. इथे पुढे तो काय म्हणून कंटिन्यू होणार? स्मॉल इंटेस्टाईनचा दुसरा भाग कुठला होता? जेजुनम. नंतर हा जो सी आकाराचा भाग आहे इथल्या मधल्या जागेमध्ये ही एक डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट आहे. ही पूर्ण जी येलो कलरने आपण या ठिकाणी दाखवली आहे हे आहे पॅनक्रियाज. दिस इज द पॅनक्रियाज. या पॅनक्रियाज पासून तयार होतो पॅनक्रियाटिक डक्ट. हा आहे पॅनक्रियाटिक डक्ट. आता ऍक्च्युली या ठिकाणी आपल्याला 2 दिसत आहेत पॅनक्रियाटिक डक्ट. हा एक, हा दुसरा. हा जो एक पॅनक्रियाटिक डक्ट आहे हा ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट. हा पॅनक्रियाजमध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस तयार होतो. पॅनक्रियाचं जे सिक्रेशन आहे त्याला पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणतात. हा पॅनक्रियाटिक ज्यूस कंडक्ट करण्याचं काम, वाहून नेण्याचं काम हा दुसरा डक्ट करतो, हा पॅनक्रियाटिक डक्ट. मात्र हा ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट हा फक्त केव्हा काम करेल? जेव्हा हा जो महत्वाचा डक्ट आहे हा जेव्हा काम करत नसेल, हा जेव्हा ब्लॉक झाला असेल तेव्हा ह्या ॲसेसरी डक्टचं काम पडतं. अन्यथा ॲसेसरी डक्ट हा पॅनक्रियाटिक ज्यूस कंडक्ट करत नाही. त्याच्यामुळे आपण आता विचार करू ह्या पॅनक्रियाटिक डक्टचा. हा पॅनक्रियाटिक डक्ट पुढे कोणाला जॉईन झाला? बघा, हा जॉईन झाला या कॉमन बाईल डक्टला. हा बाईल डक्ट किंवा हेपॅटिक डक्ट आणि हा
पॅनक्रियाटिक डक्ट दोन्ही एकत्र आलेत. आता ज्या ठिकाणी माझा पॉइंटर आहे हा आहे हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. म्हणजेच हेपॅटिक डक्ट आणि पॅनक्रियाटिक डक्ट दोन्ही एकत्र येऊन काय तयार झाला? हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हा हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. आणि हा हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट ओपन होणार ह्या डिओडिनम मध्ये. हे डिओडिनम आहे पूर्ण. हा भाग थोडासा फुगीर आपण इथे दाखवला आहे. दिस इज द एम्पुला. एम्पुलाला आपण नाव बघितलं आधीच्या पॉइंटमध्ये, एम्पुला ऑफ व्हॅटर. आणि ह्या एम्पुला ऑफ व्हॅटरचं जे ओपनिंग असतं ह्या ठिकाणी, आता इथे जिथे आपला पॉइंटर दिसतोय ह्या ठिकाणी आहे स्पिंक्टर ऑफ ओडी. ही डायग्रॅम आपल्याला महत्वाची आहे. नीटसाठी पण लेबलिंग नीट लक्षात घ्यायचं. आपल्या एनसीईआरटी बुकमध्ये अशा प्रकारची डायग्रॅम दिलेली आहे, ती नीट ऑब्झर्व करा. आता आपण विलाय कशा प्रकारच्या असतात ते बघूया. विलाय आर द फोल्ड्स प्रेझेंट ऑन द इनर सरफेस ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. या प्रत्येक विलायच्या मध्ये इनसाइड द विलाय lymph vessels are present, arterioles are present, venules are present and nerves are also present. विलायच्या आतमध्ये एवढे सारे स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात: लिम्फ वेसल, आर्टेरियोल, व्हेन्यूल आणि नर्व्स. नंतर आपण विलायचं स्ट्रक्चरही बघणार आहोत. विलाय लाइन्ड बाय columnar epithelium cells with brush border or microvilli. ॲनिमल टिश्यू मध्ये आपण हे टाईप सर्व अभ्यासलेले आहेत. विलायच्या लाइनिंग मध्ये कॉलमनार एपिथेलियम असतं आणि कॉलमनार एपिथेलियम ची ह्या ज्या सेल्स आहेत कॉलमनार एपिथेलियमच्या, याची जी फ्री एंड्स आहेत, ह्या फ्री एंड्सला मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत आणि ते आपल्याला ब्रश प्रमाणे दिसतं, म्हणून याला आपण ब्रश बॉर्डर असं म्हणतो. विलाय अँड मायक्रोविलाय इन्क्रीज सरफेस एरिया. आणि याचा उद्देश काय विलाय आणि मायक्रोविलाय प्रेझेंट असण्याचा? तर याच्यामुळे सरफेस एरिया हा वाढतो. कारण ह्या स्मॉल इंटेस्टाइनच्या इंटरनल सरफेसवरती जितक्या फोल्ड जास्त असतील तितका त्याचा एरिया वाढणार आहे. त्याचप्रमाणे या विलायच्या फ्री एंड्सला ज्या मायक्रोविलाय असणार त्याच्यामुळे हा सरफेस एरिया अजून जास्त वाढवला जाईल. या विलायच्या दोन विलायच्या मध्ये काही डीप ग्रूव्ज आपल्याला दिसतात. यांना म्हणतात क्रिप्ट्स ऑफ लिबरकून. हाही महत्वाचा पॉइंट आहे. क्रिप्ट्स ऑफ लिबरकून म्हणजे नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण स्मॉल इंटेस्टाइनच्या फंक्शन्सच्या दृष्टीने हे क्रिप्ट्स ऑफ लिबरकून फार महत्वाचे असतात. आता आपण बघूया विलाय. बघा, हा स्मॉल इंटेस्टाइनचा इंटरनल सरफेस आपण दाखवलेला आहे. ही जी फोल्ड आपल्याला दिसते, आता मी इथे पॉइंटर नेतोय, ही फोल्ड आहे अशी. ही दुसरी फोल्ड, यांना काय म्हणायचं? ही दुसरी फोल्ड विलाय. ह्या विलायच्या आतमध्ये बघा, या ब्ल्यू कलरने आपण व्हेन दाखवली आहे, रेड कलरने आपण आर्टरी दाखवली आहे. इथे हे स्ट्रक्चर्स नीट समजावे म्हणून या ठिकाणी ते अर्धवट आपण दाखवलंय. ह्या दुसऱ्या विलायमध्ये बघा, हे ब्ल्यू कलरची व्हेन, रेड कलरची आर्टरी आणि दोघांना जोडणारे जे कनेक्शन आहेत हे असतात कॅपिलरी. आणि मध्यभागी ही आहे लिम्फ वेसल. याला नाव दिले आपण लॅक्टियल. लॅक्टियल नेमकी कोणत्या ठिकाणी असते हे पुढच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याला उपयोगात पडेल जेव्हा आपण ॲब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड अभ्यासू. म्हणून
लॅक्टियल हे कशाचं नाव आहे? लिम्फ व्हेसलचं. लिम्फ व्हेसल लॅक्टियल नावाची कुठे आहे? स्मॉल इंटेस्टाइनच्या वॉलमध्ये. तर अशा प्रकारे ह्या आर्टरी, व्हेन आणि लिम्फ व्हेसल्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता आपण बघू की ह्या दोन विलायच्या मध्ये हा डीप असं डिप्रेशन, हा खोलगट असा भाग आहे, याला म्हणतात क्रिप्ट्स ऑफ लिबरकून. ह्या ज्या सेल्स आहेत क्रिप्ट्स ऑफ लिबरकून मधल्या, दीज आर सिक्रेटरी सेल्स. आणि याच्या वरती हा जो विलायचा पार्ट आहे, ह्या ठिकाणी ज्या सेल्स आहेत, दीज आर द ऍब्सॉर्प्टिव्ह सेल. बघा इथे नाव दिलंय ऍब्सॉर्प्टिव्ह सेल. म्हणजे ह्या सेल्स डायजेस्टेड फूडला ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतील. क्रिप्ट्स ऑफ लिबरकून मधल्या सेल्स ह्या ऍब्सॉर्ब करण्याचं काम करणार नाहीत. पचलेलं अन्न शोषून घेण्याचं काम क्रिप्ट्स ऑफ लिबरकून मधल्या सेल्स करत नाहीत. कोणत्या सेल्स करतात? तर या विलाय मधल्या. या आहेत ऍब्सॉर्प्टिव्ह सेल. या ऍब्सॉर्प्टिव्ह सेललाच आपण इकडे एनलार्ज केलं बघा. ही एक सेल आपण दाखवली आहे आणि ह्या सेलची ही वरची बाजू बघा, जी फ्री एंड आहे, या ठिकाणी मायक्रोविलाय किंवा ब्रश बॉर्डर आपल्याला दिसते. याच्यामुळे काय होईल? सरफेस एरिया अजून इन्क्रीज केला जाईल. म्हणजे ऍब्सॉर्प्शन साठीचा सरफेस एरिया याच्यामुळे वाढणार आहे. ऍब्सॉर्प्शनचं काम कशा पद्धतीने कोणत्या सेल्स करणार ते आपण पाहिलं. आता आपण या क्रिप्ट्स ऑफ लिबरकून याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. क्रिप्ट्स ऑफ लिबरकून कंटेन सिक्रेटरी सेल्स, म्हणजे त्याच्यापासून सिक्रिशन्स तयार होतात. 3 प्रकारच्या सेल्स क्रिप्ट्स ऑफ लिबरकून मध्ये आहेत. म्युकस सेल्स, पॅनेथ सेल्स अँड अर्जेंटॅफिन सेल्स. तिन्ही नावं अतिशय महत्त्वाचे. क्रिप्ट्स ऑफ लिबरकून, पहिली गोष्ट तर क्रिप्ट्स ऑफ लिबरकून मधल्या सेल्स कोणत्या टाईपच्या? सिक्रेटरी. आणि विलाय मधल्या सेल्स ऍब्सॉर्प्टिव्ह, म्हणजेच डायजेस्टेड फूडचं ऍब्सॉर्प्शन करणाऱ्या. आणि क्रिप्ट्स ऑफ लिबरकून मधल्या सेल्स सिक्रिशन तयार करणाऱ्या, की जे सिक्रिशन फूडच्या डायजेशनसाठी मदत करणार आहे. या सिक्रेटरी सेल्स 3 प्रकारच्या मग आपण बघितल्यात. म्युकस सेल्स, पॅनेथ सेल्स आणि अर्जेंटॅफिन सेल्स. म्युकस सेल्स सिक्रेट म्युकस. आता आपल्याला म्युकस सेलचं काम माहिती झालेलं आहे. म्युकस सेल्स काय तयार करणार? म्युकस तयार करणार. काही म्युकस सेल्स या स्पेशलाइज असतात, विशिष्ट प्रकारच्या असतात. या डिओडिनमच्या लाइनिंगमध्ये आपल्याला दिसतात. यांना म्हणतात ब्रुनर्स ग्लँड्स. या मोठ्या आकाराच्या म्युकस सेल्स आहेत किंवा गॉबलेट सेल्स आहेत, ज्या डिओडिनमच्या वॉलमध्ये प्रेझेंट आहेत. हाही हायलाइट केलेला पॉइंट आहे, नीट लक्षात घ्यायचा. ह्या सेल्सला म्हणतात ब्रुनर्स ग्लँड्स. या ब्रुनर्स ग्लँड्स कोणाच्या लाइनिंगमध्ये? डिओडिनमच्या. ब्रुनर्स ग्लँड्स म्हणजेच म्युकस सेलच आहेत, त्या म्युकसच तयार करतात. मात्र डिओडिनम मध्ये त्या थोड्याशा जास्त मोठ्या आकाराच्या आहेत, जास्त थिक असा म्युकस त्या तयार करतात. आणि याच्या मागचं कारण म्हणजे डिओडिनम मध्ये जे फूड येणार आहे हे येणार स्टमक मधून. आणि आपल्याला माहिती आहे स्टमक मध्ये फूड मध्ये HCl मिसळलं गेलंय, त्याच्यामुळे फूड ऍसिडिक बनलेलं आहे. आणि हे ऍसिडिक फूड जेव्हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये प्रवेश करेल तेव्हा स्मॉल इंटेस्टाईनचा जो आतला सरफेस आहे याला सुद्धा प्रोटेक्टिव्ह असं कोटिंग असणं गरजेचं आहे. आणि ते पुरवण्याचं काम ह्या ब्रुनर्स ग्लँड्स करतात किंवा ब्रुनर्स ग्लँड्स पासून तयार होणारं म्युकस करतं. इतर म्युकसपेक्षा हे जे म्युकस आहे डिओडिनम मध्ये तयार होणारं हे अधिक घट्ट अशा प्रकारचं असतं, अधिक थिक ते आहे. आणि त्याचा एक लेअर ह्या डिओडिनमच्या आतल्या सरफेसवरती बनलेला असतो, ज्याच्यामुळे त्या ऍसिडिक फूडची क्रिया ह्या इंटेस्टाईनच्या वॉलवरती होत नाही. तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचं काम या
ब्रुनर्स ग्लँड्स करतात. ब्रुनर्स ग्लँडचं लोकेशन काय? लाइनिंग ऑफ डिओडिनम. पॅनेज सेल्स काय काम करतात? पॅनेज सेल्स सिक्रेट व्हेरियस डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. फूडला डायजेस्ट करण्यासाठी जे एन्झाईम्स, जे सिक्रिशन्स लागणार आहेत ते तयार करण्याचं काम पॅनेज सेल करतात. आणि या सगळ्या एन्झाईम्सला एकत्रितरित्या म्हटलं जातं इंटेस्टिनल ज्यूस, or this or name is also very important. It is called succus entericus. मग पॅनेज सेलचं फंक्शन हाही महत्वाचा पॉइंट आहे. पॅनेज सेल्स काय तयार करतात? इंटेस्टिनल ज्यूस किंवा सक्सस एंटरिकस. अजून तिसऱ्या प्रकारच्या सेल्स आहेत त्या म्हणजे अर्जेंटॅफिन सेल्स. दे आर एंडोक्राइन इन फंक्शन. दे सिक्रेट सम हार्मोन्स. काही हार्मोन्स तयार करण्याचं काम या अर्जेंटॅफिन सेल्स करतात. अशाच प्रकारच्या काही सेल्स हार्मोन तयार करणाऱ्या स्टमकच्या वॉलमध्येही होत्या. त्यांना आपण जी सेल्स असं म्हटलं. हे कोणते हार्मोन्स तयार होतात, त्यांची नावं काय, त्यांची फंक्शन्स काय, हे आपण एका स्वतंत्र टॉपिकमध्ये बघणार आहोत. In wall of small intestine, masses of lymphoid tissue are present. These are called Peyer's patches. Lymphoid tissue आपल्या फॅरिंग्स मध्ये पण होत्या. त्यांना आपण म्हटलं टॉन्सिल्स. आणि ह्या लिम्फॉइड टिश्यूचं काम आपण पाहिलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ट्रॅप करण्याचं काम आणि मारण्याचं काम ह्या लिम्फॉइड टिश्यू करत असतात. अशाच प्रकारची लिम्फॉइड टिश्यू इंटेस्टाईनच्या वॉलमध्ये सुद्धा असते आणि याला म्हणतात पेयर्स पॅचेस. दिस इज ऑल्सो द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर युअर MCQs. Peyer's patches are the lymphoid tissue present in the wall of small intestine. आता आपण थोडीशी माहिती घेऊया लार्ज इंटेस्टाईन बद्दल. इट इज अबाउट 1.5 meters लॉंग. साधारणतः 1.5 मीटर लांबीचं, म्हणजे साधारणतः 4 ते 5 फूट एवढ्या लांबीचं हे लार्ज इंटेस्टाईन आहे. इट इज डिव्हायडेड इंटू 4 parts actually. 3 parts. सीकम. लार्ज इंटेस्टाईनचे 3 पार्ट, सीकम, कोलॉन आणि या कोलॉनचे पुन्हा 4 पार्ट, डिसेंडिंग कोलॉन, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन अँड सिग्मॉइड कोलॉन. आणि तिसरा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाईनचा, तो म्हणजे रेक्टम. मग पॅटर्न लक्षात घ्या नीट. लार्ज इंटेस्टाईनचे 3 पार्ट, सीकम, कोलॉन अँड रेक्टम. सीकम हा वरचा भाग, हा कोणापासून तयार झालेला असेल? लार्ज इंटेस्टाईनच्या आधीचा पार्ट होता स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन पुढे कंटिन्यू झालं सीकम मध्ये, नंतर कोलॉन आणि नंतर रेक्टम. कोलॉनचे 4 भाग, डिसेंडिंग, असेंडिंग, ट्रान्सवर्स आणि सिग्मॉइड. हे कसे पार्ट आहेत आपण डायग्रामच्या साहाय्याने बघूया. बघा, आपल्या समोर जी डायग्राम आहे ही आहे लार्ज इंटेस्टाईनची. हा पार्ट आहे सीकम. हा ज्याची डायमीटर थोडीशी जास्त आपल्याला दिसते, हा सीकम. इथे स्मॉल इंटेस्टाईन असेल. हे जे लार्ज इंटेस्टाईन असतं याच्या आतमधल्या सगळ्या भागात स्मॉल इंटेस्टाईन आहे. म्हणजे पूर्ण स्मॉल इंटेस्टाईनला वेढण्याचं काम हे लार्ज इंटेस्टाईन करत आहे. इथून सुरू झालं लार्ज इंटेस्टाईन, इथे सगळं स्मॉल इंटेस्टाईन होतं. मात्र आता हे लार्ज इंटेस्टाईन परत वरच्या दिशेने येत आहे बघा, म्हणून याला काय म्हटलं आपण? असेंडिंग. वरती येणारा भाग आहे म्हणून याला काय म्हटलं? असेंडिंग. हा आडवा भाग आहे, याला काय म्हटलं? ट्रान्सवर्स कोलॉन. नंतर परत ते लार्ज इंटेस्टाईन खाली आलं, याला काय म्हणतो आपण? खाली येणार आहे म्हणून डिसेंडिंग कोलॉन. आणि हा जो
असा वळलेला त्याचा भाग आहे, याला म्हणतात सिग्मॉइड कोलॉन. दिस इज सिग्मॉइड कोलॉन. आणि हा शेवटचा पार्ट म्हणजे हे आहे रेक्टम. दिस रेक्टम फायनली ओपन्स इनटू एनस. या ठिकाणी जे ओपनिंग असेल त्याला आपण एनस म्हणतो. मग 3 पार्ट आपण लार्ज इंटेस्टाइनचे बघितलेत. सिकम, हे सिकम काय म्हणून कंटिन्यू झालं? स्मॉल इंटेस्टाइनचं कंटिन्युएशन म्हणजे सिकम. नंतर कोलॉनचे 4 भाग. वरती जाणारा असेंडिंग कोलॉन, आडवा ट्रान्सव्हर्स कोलॉन, खाली येणारा डिसेंडिंग कोलॉन आणि हा थोडासा एस आकाराचा सिग्मॉइड कोलॉन आणि शेवटचा भाग म्हणजे रेक्टम. इन लार्ज इंटेस्टाइन देर इज नो डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटी. लार्ज इंटेस्टाइनमध्ये कोणत्याही प्रकारचं डायजेशन होत नाही. कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन हे लार्ज इंटेस्टाइनमध्ये केलं जात नाही. फूड डायजेशनची क्रिया ही स्मॉल इंटेस्टाइनमध्ये पूर्ण झालेली आहे. जे डायजेस्टेड फूड होतं हे सुद्धा ॲब्सॉर्ब केलं गेलं. स्मॉल इंटेस्टाइनच्या विलायमध्ये ज्या सेल्स होत्या, ॲब्सॉर्प्टिव्ह सेल्स, त्यांनी हे डायजेस्टेड फूड ॲब्सॉर्ब केलं आणि जे फूड डायजेस्ट झालं नाही आणि ॲब्सॉर्बही झालं नाही, तर ते फूड पुढे येणार आहे लार्ज इंटेस्टाइनमध्ये. लार्ज इंटेस्टाइनचे फंक्शन्स काय आहेत? तर लार्ज इंटेस्टाइनमध्ये जे फूड आलंय, या फूडमध्ये जे काय एक्सेस वॉटर असेल त्याला ॲब्सॉर्ब करणे किंवा काही मिनरल्स, आयन्स त्याच्यामध्ये असतील, काही ड्रग्ज किंवा औषधं त्याच्यामध्ये असतील, तर त्या सगळ्यांना ॲब्सॉर्ब करण्याचं काम लार्ज इंटेस्टाइन हे करत असतं. तसंच लार्ज इंटेस्टाइनच्या वॉलमध्ये पुन्हा म्युकस सेल्स असतात, ज्या म्युकस तयार करतात. आणि ह्या म्युकसचा उपयोग काय आहे? तर दिस म्युकस, आपल्याला माहिती आहे म्युकसचा प्रॉपर्टी, इट इज स्टिकी, ते चिकट आहे. त्याच्यामुळे ते काय करतं, जे वेस्ट पार्टिकल्स आहेत, जे अनडायजेस्टेड फूड आहेत, त्या पार्टिकल्सला एकत्र ठेवण्याचं काम, त्यांना ॲडियर करण्याचं काम हे म्युकस करत असतं. त्याचप्रमाणे इट लुब्रिकेट्स द पॅसेज. ते स्टिकी असल्यामुळे जे अनडायजेस्टेड फूड आहे हे लार्ज इंटेस्टाइनमधून स्मूथली विदाउट फ्रिक्शन हे पास होऊ शकतं आणि म्हणून म्युकस हा योग्य प्रमाणात लार्ज इंटेस्टाइनमध्ये तयार होणं हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे बघा, लार्ज इंटेस्टाइनमधून ॲब्सॉर्प्शन होतं काही घटकांचं, मात्र डायजेशन कोणतंही होत नाही. Undigested and unabsorbed substances are called feces. जे न पचलेलं आणि न ॲब्सॉर्ब झालेलं फूड असेल त्याला आपण फिसेस म्हणजे मल किंवा विष्ठा असं म्हणतो. These feces they enters from ileum to cecum. इलियम मधून ते लार्ज इंटेस्टाइनमध्ये येणार. लार्ज इंटेस्टाइनचा वरचा भाग म्हणजे कोणता आहे? सिकम. तर ह्या ठिकाणी इलिओसिकल व्हॉल्व हा प्रेझेंट असतो इन बिटवीन इलियम अँड सिकम. ह्या वॉलचं काय काम? दिस वॉल प्रिव्हेंट्स बॅक फ्लो ऑफ फिकल मॅटर. फिकल मॅटर हे परत स्मॉल इंटेस्टाइनच्या दिशेने जायला नको, कारण फिकल मॅटर हे अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल आहे, आपल्याला बाहेर टाकायचं आहे. त्याला परत स्मॉल इंटेस्टाइनमध्ये ते जाऊन उपयोगाचं नाही. ते उलट आपल्याला अतिशय हानिकारक ठरणार आहे. त्याच्यामुळे त्याची एंट्री ही रोखली गेली पाहिजे. आणि म्हणून ज्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाइन आणि लार्ज इंटेस्टाइनचा जॉईंट आहे, म्हणजेच स्मॉल इंटेस्टाइनचा इलियम पार्ट आणि लार्ज इंटेस्टाइनचा सिकम पार्ट. इलियम आणि सिकम. व्हॉलचं नाव कसं पडलंय बघा, इलिओ
सिकल. इलिओ शब्द तयार झाला इलियम पासून. इलियम कोणता भाग? स्मॉल इंटेस्टाईनचा शेवटचा तिसरा भाग. आणि सिकल कशापासून तयार झाला? सिकम पासून. सिकम काय? तर लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट, वरचा भाग, पहिला पार्ट. ह्या ठिकाणी वॉल आहे. ह्या वॉलला आपण म्हटलंय इलिओसिकल वॉल. आणि हा वॉल काय करणार आहे? मग फिसेसचा, फिकल मॅटरचा बॅक फ्लो हा प्रिव्हेंट करणार आहे. बघा ह्या डायग्राम मध्ये, याच्या आधी आपण जे डायग्राम बघितली, या ठिकाणी बघा हे जे सिकम आहे, ह्या ठिकाणी एक वर्म लाईक, एक लहानसा वर्म प्रमाणे, वर्मी फॉर्म, अळीसारखं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसतं, ज्या ठिकाणी स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईनचा जॉईंट आहे. हे ब्लाइंड असतं या ठिकाणी, याला पुढे ओपनिंग नाही, म्हणून याला आपण ब्लाइंड म्हणतो. याला म्हणतात अपेंडिक्स. आपण शब्द ऐकला असेल अपेंडिक्स. तर अपेंडिक्स हा एक व्हेस्टिजियल पार्ट ह्युमन बॉडी मधला आहे. व्हेस्टिजियल पार्ट मीन्स इट इज द पार्ट विच इज नॉट फंक्शनल. हा कोणताही फंक्शन आपल्यामध्ये पार पाडत नसतो, मात्र तरी तो आपल्या शरीरामध्ये आहे. याचं कारण याच्या पूर्वी कधीतरी इव्होल्युशनच्या दरम्यान केव्हा तरी हा पार्ट उपयोगामध्ये होता, मात्र तो आज आपल्याला उपयोगाचा नाही, मात्र तरी अजूनही तो आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. म्हणून याला आपण व्हेस्टिजियल ऑर्गन असं म्हणत असतो. असे अनेक व्हेस्टिजियल ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये आहेत. जसे आपले टॉपिक्स कंटिन्यू राहत जातील आणि आपण इव्होल्युशनचे अभ्यास करू, तसं आपण ह्या व्हेस्टिजियल ऑर्गन्स बद्दलची माहिती घेत चलू. आता एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे की अपेंडिक्स म्हणजे काय, ते नेमकं कोणत्या ठिकाणी आहे, आणि त्याला आपण व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतो कारण तो आज आपल्याला कामाचा नाही, मात्र पूर्वीच्या काळी केव्हा तरी तो उपयोगामध्ये होता. फिसेस आर स्टोअर्ड टेम्पररीली इन द रेक्टम. रेक्टम मध्ये हे फिसेस काही काळपर्यंत साठवले जातात आणि नंतर मग योग्य वेळी एनस वाटे ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. याला आपण डिफिकेशन किंवा इजेशन असं म्हणतो. तर अशा प्रकारे हा आपला एलिमेंटरी कॅनॉल हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण होतो आहे. याच्या आधीचे काही लेक्चर्स आपण बघितले नसतील तर आपण ते आवर्जून बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एलिमेंटरी कॅनॉल इन हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर और टीएस ट्रान्सफर सेक्शन. या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.